राजमा काय स्वादिष्ट दिसतोय ना. कसा बनवायचा बघूयात. हॅलो, मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण राजमाची रेसिपी पाहणार आहोत, पण तो पण खास राजमा. मे बी सगळ्यांकडे मिळेल, नाहीतर नाही पण मिळणार, पण माझ्याकडे आहे तर मी तुम्हाला ती रेसिपी दाखवते. तुम्ही आपल्या नॉर्मल राजमासोबत सुद्धा ही रेसिपी करू शकता. तर चला बघूया काय काय आपण याच्यामध्ये इन्ग्रेडियंट वापरणार आहोत. लागणारं साहित्य आहे: लसूण, अद्रक, कोथिंबीर, धणे पावडर, गरम मसाला, हळद, काळा मसाला, लाल चटणी, लाल टमाटो, एक कांदा, 2 छोटे तुकडे खोबरं. आणि जो काही मी तुम्हाला स्पेशल सांगत होते ना, की राजमा स्पेशल, तर स्पेशल म्हणजे काय, तर हा जो राजमा आहे तो आपण भिजवलेला नाही आहे, तर हा जो ओला राजमा असतो तर तो हा ओला राजमा आहे. हा नसेल तर तुम्ही रात्रभर पाण्यात भिजलेला राजमा देखील वापरू शकता. तर हा मी स्वच्छ धुवून घेतला आहे आणि याला कुकरमध्ये घालून घ्यायचं. आपण पाणी घालणार आहोत. 2 तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, त्यानंतर लवंग, 2 लवंग टाकलेत आणि आपण 4 ते 5 याच्यामध्ये टाकणार आहोत काळी मिरी. आणि याच्यात आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ. आपण मीठ नंतर जेव्हा फोडणी देणार आहोत तेव्हा पण आपण ॲडजस्ट करू शकतो. त्यामुळे याला सध्या तरी मी 2 चमचे मीठ घातलेलं आहे. झाकण बंद केलं आहे कुकरचं आणि आता याला आपण 3 शिट्ट्या करायच्या आहेत. तर आपण याला गॅसवर ठेवूया. जोपर्यंत याच्या 3 शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण जो कांदा, टोमॅटो आणि खोबरं आहे त्याला भाजून घेऊया. तर हे मी डायरेक्टली गॅसवर भाजणार आहे. तुम्हाला मी दाखवते कसं भाजायचं ते. तर हे बघा, हे आपण गॅसवर अशा प्रकारची एक जाळी ठेवली, ग्रिलसारखी ही जाळी राहते. ही तुम्ही ठेवू शकता. जर तुमच्याकडे हे नसेलच तर तुम्ही खोबऱ्याचा, कांद्याचा तुकडे करून देखील आपल्या पॅनवर किंवा कढईमध्ये त्याला भाजू शकतात. तर आम्ही अख्खा असाच कांदा याच्यावर भाजायला ठेवणार आहे. आणि टोमॅटोला आपण काय केलंय, तर टोमॅटोला अशा आपण चिरा मारून घेतलेला आहे. दिसते का तुम्हाला? हे बघा. तर ह्या अशा चिरा मारून घेतल्या आहेत 2-4 ठिकाणी आणि याला सुद्धा आपण भाजायला ठेवणार आहोत. त्यानंतर आपलं जे खोबऱ्याचे 2 तुकडे आहेत त्या खोबऱ्याच्या 2 तुकड्याला देखील भाजायचं आहे. खोबऱ्यावर लक्ष ठेवायचं. खोबरं खूप लवकर भाजतं, त्याच्यामुळे खोबरं पटकन लक्ष द्यायचं त्याच्याकडे आणि भाजलं की ते काढून घ्यायचं. खोबऱ्याला खूप लवकर भाजतं खोबरं, तर असं चिमट्याच्या मदतीने याला काय करायचं, आपण उलटं पालटं करून घ्यायचं. आणि हे बघू शकता तुम्ही, अशी आग लागते, घाबरून जाऊ नका, काही होत नाही. याला साईडला काढून घ्या खाली. याला देखील आपण काढून घेऊया आणि याला थोडंसं काय करायचं, हे असं, तर हे असं विसतं तेव्हाच. आणि हे आपले खोबऱ्याचे 2 तुकडे, आता याचे बारीक आपण तुकडे करून घेऊया. तोपर्यंत गॅसवर हे भाजत आहे. याला देखील मधनं असं तुम्ही चेक करायचं आणि साईड बदलायची. आपण असं साईड बदललेली आहे. हे भाजतंय. थोडासा गॅस कमी ठेवूया, खूप जास्त पण नाही ठेवायचा, मीडियम ठेवा गॅस. आणि हे जोपर्यंत भाजतंय तोपर्यंत आपण खोबऱ्याचे तुकडे करून घेऊ आणि इकडे तोपर्यंत आपला राजमा तर शिजतोय. तर हे मी खोबरं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये डायरेक्टली आता कट करून घेणार आहे. खोबऱ्याचे तुकडे केलेत. आता त्याच्यामध्ये अद्रकीचे तुकडे टाकूया. हा मी 1 इंचाचा अद्रकीचा तुकडा घेतला आहे. त्याच्यामध्ये आपण 2 लसणाच्या कुड्या आहेत, जे लसूण आपण सोलून घेतला आहे, हा घालायचा आहे. आणि आता कांदा आणि टोमॅटो भाजलं की मग कांद्याला आणि टोमॅटोला देखील कट करून आपल्याला याच्यात घालायचं आहे आणि याची छान आपल्याला ग्रेव्ही तयार करायची. तरी बघा, तोपर्यंत इकडे आपल्या कुकरची शिट्टी होत आहे आणि आपला कांदा सायमल्टेनियसली हे पण आपण इकडे एका साईडला भाजत आहोत. याला थोडंसं परत लक्ष द्यायचं, थोडं पलटून घ्यायचं, त्याची टोमॅटोचं निघून जातं आपलं. तर कुकरची 1 शिट्टी झाली, अजून अशा 2 शिट्ट्या होऊ द्यायच्यात. दुसरी देखील शिट्टी झाली आणि टोमॅटो देखील झाला आहे. याला देखील आपण बंद करूया आणि टोमॅटोला थोडंसं थंड होऊ द्यायचं. तोपर्यंत आपलं जे राजमाचं कुकर आहे ते देखील थंड होत आहे. कांदा आणि टोमॅटो देखील थंड झाला आहे. आता आपण काय करूया, कांद्याला असं 4 भागामध्ये कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये घाला आणि टोमॅटोचं साल असं इझिली निघून जातं, त्याला ते काढून टाका आणि त्याचे देखील 4-5 तुकडे करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आता हे मिक्सरला फिरवून घेऊया. याची छान बारीक पेस्ट करायची. आता हे जास्त बारीक झालं नाही तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं. आता आपली पेस्ट तयार आहे. अशा पद्धतीने बघू शकता आपली पेस्ट तयार आहे. तर आता आपण याला फोडणी देऊया. त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते की आपला जो राजमा आहे आपण शिजवून घातलेला तो कसा झाला आहे.
तर हे आपण कुकर उघडतोय, याच्यातली सगळी वाफ गेलेली आहे. तर हे बघा असं आपला राजमा दिसतोय. पण बघूया हा शिजलाय का. हे बघा, हा अगदी सॉफ्ट असा आपला राजमा शिजलेला आहे. आता आपण जो मसाला तयार करून घेतला होता त्या मसाल्याला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि जोपर्यंत मसाला आपला परततोय तोपर्यंत आपण काय करूया, एका गॅसवर पाणी गरम होण्यासाठी ठेवूया. तर मी इथं 1 ग्लासभर पाणी घेतलं आहे. याच्यात पण आपण पहिले ग्लासभर पाणी टाकलं होतं, पण हे अर्धच राहिलं आहे. मी हे 4 लोकांसाठी बनवत आहे. तुम्ही जितक्या लोकांसाठी बनवता त्यानुसार प्रमाण कमी अधिक करू शकता. तर आपण याला गॅसवर पाण्याला उकळण्यासाठी ठेवूया. कढई ठेवली. आता या कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया. 2-3 चमचे आपण तेल घालून घेतलं आहे. आता हे तेल गरम होईपर्यंत वाट बघू. तर तेल गरम झालं आहे, तर आपण या तेलामध्ये आता आपण जो वाटून घेतलेला मसाला होता तो मसाला घालून घेणार आहोत. हा मसाला टाकून घ्यायचा आणि छान याला परतू द्यायचं जोपर्यंत बाहेर तेल सुटत नाही तोपर्यंत. याला मीडियम गॅसवर ठेवा, खूप लो पण नाही. मीडियम फ्लेमवर याला 2 ते 3 मिनटं परतून घेऊ. मध्ये याला बघत राहायचं, नाही तर आपला मसाला करपेल. मसाल्याला करपू द्यायचं नाही. हे बघा, हळूहळू साईडने तेल दिसू लागलं आहे. अजून एक 10-15 सेकंद आपण परतून घेऊ. तर आपण याला 3 मिनटं छान परतून घेतलं आहे. तर आपण याच्यामध्ये आता मसाले टाकणार आहोत. त्याच्यासाठी छोट्या चमच्याने 2 चमचे आपण धने पावडर टाकली. त्याच्यानंतर 1 चमचा काळा मसाला टाका. हा तिखट आहे त्याच्यामुळे मी 1च चमचा टाकते. तुमच्याकडचं जर तिखट नसेल तर तुम्ही थोडा जास्त देखील टाकू शकता. त्याच्यानंतर मी हे 2 छोटे चमचे लाल तिखट टाकत आहे. थोडीशी हळद. आणि आता याला आपण छान मिक्स करून घेऊ. याला अगदी एक अर्धा मिनिटभरच आपल्याला परतायचं आहे. त्यानंतर आपण याच्यात मीठ घालणार आहोत. जे मी सुरुवातीला शिजताना मीठ घातलं होतं ते पण छोट्या चमच्याने घातलं होतं, लक्ष द्या. नाहीतर मोठ्या चमच्याने 2 मोठे चमचे घालाल आणि खारट होईल. तर तुम्ही अगोदर जे राजमा उकडलेला आहे तो खाऊन बघू शकता की किती मीठ लागतंय ते. तर मी टेस्ट केल्याच्या नंतर मला जाणवलं की याला मीठ लागणार आहे. तर मी अजून हे 2 छोटे चमचे मीठ टाकत आहे. आता याला मिठासोबत छान परतून घेऊ. तर हे जवळपास आपलं झालेलं आहे. कढईला कुठेही चिपटू देऊ नका, खाली मसाला करपू देऊ नका, याला लक्ष द्या. आता जो आपण राजमा उकडून घेतला होता तो उकडलेला राजमा याच्यात टाकायचा. हा खूप छान उकडलाय. आणि जो ओला राजमा असतो ना त्याचा थोडासा जो वाळलेला राजमा असतो त्याच्यापेक्षा फ्लेवर जरा चांगला असतो, भाजी अजून छान लागते. तर हे बघा असं दिसतंय. तर याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. आपण पहिलेच गरम केलेलं आहे पाणी, तर त्या पाण्याला आपण याच्यामध्ये टाकून घेऊ. मी अर्धाच ग्लास पाणी टाकले कारण पहिलं पण पाणी दिसतंय त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं तुम्ही पाणी टाका. आणि याला आपल्याला चांगलं 10 मिनटं तरी बारीक गॅसवर कडू द्यायचं. याला 2-3 मिनटानंतर अशी उकळी आली की आपण याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेऊ. तर हा अर्धा चमचा मी गरम मसाला टाकलाय. आणि याच्यानंतरही आपल्याला अजून 5 मिनटं याला होऊ द्यायचं. हे बघा, अशा पद्धतीने दाटसर ग्रेव्ही असणारी आणि तर्रीदार असा राजमा आपला तयार होतो. मी ज्या पद्धतीने राजमा केला तसा तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुमचा राजमा कसा झाला होता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका.